संस्कृत समयः. सव्वा म्हणजेच सपाद असे संस्कृतमध्ये म्हणतात. 1:15 म्हणजेच सपादैक वादनम. 2:15 म्हणजे सपाद द्विवादनम. 3:15 म्हणजेच सपाद त्रिवादनम. 4:15 म्हणजेच सपाद चतुर्वादनम. 5:15 म्हणजेच सपाद पंचवादनम. 6:15 म्हणजेच सपाद षडवादनम. 7:15 म्हणजेच सपाद सप्तवादनम. 8:15 सपाद अष्टवादनम. 9:15 सपाद नववादनम. 10:15 सपाद दशवादनम. 11:15 म्हणजे सपाद एकादशवादनम. 12:15 म्हणजे सपाद द्वादशवादनम. दीड, अडीच, साडे याच्यासाठी सार्ध शब्द वापरायचा. सार्धैक वादनम म्हणजेच 1:30 वाजला आहे. सार्ध द्विवादनम म्हणजेच 2:30 वाजले आहेत. सार्ध त्रिवादनम म्हणजेच 3:30 वाजले आहेत. सार्ध चतुर्वादनम म्हणजे 4:30 वाजले आहेत. सार्ध पंचवादनम म्हणजे 5:30 वाजले आहेत. सार्ध षडवादनम म्हणजे 6:30 वाजले आहेत. सार्ध सप्तवादनम म्हणजे 7:30 वाजले आहेत. सार्ध अष्टवादनम म्हणजे 8:30 वाजले आहेत. सार्ध नववादनम म्हणजे 9:30 वाजले आहेत. सार्ध दशवादनम म्हणजे 10:30 वाजले आहेत. आणि सार्धैकादशवादनम म्हणजेच 11:30 वाजले आहेत. सार्ध द्वादशवादनम म्हणजे 12:30 वाजले आहेत. Will you stop writing? संस्कृतमध्ये पाऊण वाजला म्हणजेच पाऊणला पादोन म्हणतात. पाऊण म्हणजेच पादोनैक वादनम. 2:15 म्हणजेच पादोन द्विवादनम. 3:15 म्हणजेच पादोन त्रिवादनम. 4:15 म्हणजेच पादोन चतुर्वादनम. 5:15 म्हणजेच पादोन पंचवादनम. 6:15 म्हणजेच पादोन षडवादनम. 7:15 म्हणजेच पादोन सप्तवादनम. 8:15 म्हणजेच पादोन अष्टवादनम. 9:15 म्हणजेच पादोन नववादनम. 10:15 म्हणजेच पादोन दशवादनम. आणि 11:15 म्हणजेच पादोन एकादशवादनम. 12:15 म्हणजेच पादोन द्वादशवादनम. सव्वा म्हणताना सपाद म्हणायचं. 1:30, 2:30, साडे याच्यासाठी सार्ध शब्द वापरायचा. आणि पाऊणला पादोन म्हणतात. संख्यांच्या आधी हे शब्द लावायचे. चला आता उजळणी करूयात.